नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी जी काही सायन्स आणि मॅथमॅटिक्स या विषयांची इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज चालू केली आहे. त्यामधील त्या ठिकाणी मी सायन्स या विषयामध्ये असणारा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट या टॉपिकमधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आज मी तुम्हाला सांगणार आहे. हा टॉपिक एकदम सिंपल टॉपिक आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक ॲक्च्युली टेक्स्टबुकमध्ये फक्त 3च पेजेस आहे. न्यूमेरिकल्स पण 2 सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत आणि 2 अनसॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत. चॅप्टरमध्ये या आपल्याला फुल आउट ऑफ फुल त्या ठिकाणी मार्क्स मिळू शकतात. हा टॉपिक आपल्याला 7 मार्क्सपर्यंत आहे, म्हणजे 5 to 7 मार्क्सला हा टॉपिक आहे आणि एकदम सिंपल असा टॉपिक आहे. सर्वांनी हा टॉपिक अत्यंत व्यवस्थितपणे प्रिपेअर करा. मी तर तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट सांगणारच आहे. तुम्ही सर्वांनी प्रिपरेशन करत असताना पहिल्या प्रथम हा टॉपिक व्यवस्थित 2 ते 3 वेळेस व्यवस्थित वाचून घ्यायचा. माझे IMP पॉईंट्स सांगून झाल्यानंतर हे IMP पॉईंट्स तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये मार्क करत असालच. एकदा का तुमचे इम्पॉर्टंट पॉईंट्स टेक्स्टबुकमध्ये मार्क करून झाले की तुम्ही हा जो चॅप्टर आहे 2 ते 3 वेळेस व्यवस्थित वाचायचा. ते वाचून झाल्यावरती एकदा का होईना या टॉपिकमधल्या इम्पॉर्टंट डेफिनेशन्स, न्यूमेरिकल्स, डायग्रॅम्स या तुमच्या हाताखालून गेल्या पाहिजेत. म्हणजे तुम्ही त्याचा लिखाणाचा सुद्धा सराव केला पाहिजे, जेणेकरून कन्सेप्ट या चॅप्टरमधल्या जास्त वेळ तुमच्या ठिकाणी लक्षात राहतील. हे सर्वांनी लक्षात घ्या. आता सर्वांनी एक काम करा, सायन्स वनचं टेक्स्टबुक काढा आणि त्या टेक्स्टबुकमध्ये मी सांगितलेले सर्व पॉईंट्स व्यवस्थितपणे मार्क करून घ्या. ओके, चला आपण हा टॉपिक पाहूया. हा टॉपिक आपल्याला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा टॉपिक आपल्याला त्या ठिकाणी ॲक्च्युली हा टॉपिक जो आहे हा टॉपिक तुमचा 6 नंबरचा टॉपिक आहे मुलांनो. एक मिनिट. हा जो टॉपिक आहे तुमचा 6 नंबरचा टॉपिक आहे, राईट. ओके, आता हा टॉपिक आपल्याला फायनल बोर्ड एक्झामिनेशनला 5 to 7 मार्क्ससाठी आहे. हे सर्वांनी लक्षात घ्या. मी तर म्हणतो या टॉपिकमध्ये तुम्हाला 7 आउट ऑफ 7 मार्क्स सर्वांना मिळालेच पाहिजे. मग या टॉपिकमध्ये कोणते कोणते इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत की ज्याच्यावरती या ठिकाणी PYQs आधारित आहेत किंवा बोर्ड परीक्षेला प्रश्न विचारलेले आहेत. तर कोणते कोणते टॉपिक्स आहेत मुलांनो? पहिला पॉईंट, महत्त्वाचा पॉईंट आहे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. व्हेरी 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 इम्पॉर्टंट लॉज ऑफ रिफ्रॅक्शन आहे. ओके, यानंतर मुलांनो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची डेफिनेशन सर्वांनी करायची आहे. त्याची डेफिनेशन सर्वांनी करायची आहे. एक सर्वांनी लक्षात ठेवा, सायन्स या विषयामध्ये जरी त्यांनी आपल्याला डिफाईन असा प्रश्न विचारला, पण जर त्या डेफिनेशनला फॉर्म्युला असेल तर फॉर्म्युला लिहायला विसरायचा नाही. कळलं सर्वांना? क्लिअर? आणि जर त्या डेफिनेशनचा जो फॉर्म्युला आहे म्हणतात त्याला युनिट असणारच आहे, युनिटसुद्धा लिहायचं, जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ मार्क्स या ठिकाणी पेपरमध्ये पडतील. त्याचप्रमाणे मुलांनो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या टॉपिकमध्ये किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स या टॉपिक अंडर जे काही तुम्हाला व्हॅल्यूज दिलेल्या आहेत टेबलमध्ये आपल्या टेक्स्टबुकमध्ये बघा, पेज नंबर 75 वरती असेल, चेक करा. त्या व्हॅल्यूज तुम्हाला सर्वांना एकदा ओव्हरलुक करायच्यात, एकदा पाहायच्या आहेत. कळलं सर्वांना? क्लिअर? ठीक आहे, ओके. नंतर ट्विंकलिंग ऑफ स्टार या चॅप्टरमधला वन ऑफ दी हॉट क्वेश्चन, वन ऑफ दी इम्पॉर्टंट क्वेश्चन सर्वांनी लक्षात घ्या. नंतर डिस्पर्शन ऑफ लाईट सुद्धा आहे, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. काय क्वेश्चन आलेत ते आपण पाहणारच आहे, पण मी सध्या तुम्हाला फक्त इम्पॉर्टंट पॉईंट्स या ठिकाणी टेक्स्टबुकमध्ये कोणते मार्क करायचे हे सांगत आहे. इफेक्ट ऑफ ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन व्यवस्थित करायचं सर्वांनी. पार्शल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन व्यवस्थित करायचा. आपल्या टेक्स्टबुकमध्ये व्यवस्थित डायग्राम दिलेली आहे. व्यवस्थित अँगल दाखवायचे, अँगल इक्वल टू क्रिटिकल अँगल पण दाखवायचा, अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल पण दाखवायचा, लेस दॅन पण दाखवायचा. व्यवस्थित बघून घ्या डायग्राम, सोपं आहे. रेनबो फॉर्मेशन फोकटचे मार्क आहेत. सिम्पल डायग्राम आहे. डायग्राममध्ये आपल्याला जास्त काय लेबलिंग नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, आणि 2-3 वाक्य लिहिली तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळून जातात. या चॅप्टरमध्ये असणारे जे काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स या पॉईंटवरती न्यूमेरिकल्स आहेत, न्यूमेरिकल्स करायचे आहेत. टेक्स्टबुकमध्ये सॉल्ड एक्झाम्पल 2 करा, अनसॉल्ड एक्झाम्पल त्या ठिकाणी तुम्हाला बघायचे आहेत. तर अशा प्रकारे या टॉपिकमध्ये असणारे इम्पॉर्टंट पॉईंट्स झाले, तुम्ही सर्वांनी मार्क करून घेतलंच असेल. आता पहा कोणते कोणते क्वेश्चन्स आलेले आहेत, म्हणजे जे काही आपण बोललेलो आहे ते आपण त्या ठिकाणी काय करू, व्हेरीफाय करून बघूया की कोणते कोणते पॉईंट्स आत्तापर्यंत आलेले आहेत. त्याच्यावरनं आपल्याला या टॉपिकमध्ये काय काय करायचं हा एक प्रॉपर प्रकारचं ॲनालिसिस किंवा एक प्रॉपर प्रकारची आयडिया येऊन जाईल, आणि तेच पॉईंट आपण सर्वांनी करायचे. वेगळं काही येणार नाही. जे आपण या लेक्चरमध्ये, जे आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे, एवढंच पेपरला पडणार आहे. कळलं का सर्वांना? आणि तेवढंच करा, त्याच्या बाहेरचा एक शब्दही येत नाही, आत्तापर्यंत आला नाही, इथून पुढे येणार नाही. कळलं का सर्वांना? क्लिअर? त्यामुळं व्यवस्थित हे पॉईंट्स बघा. आता बघू, आपण अंदाज घेऊ जे जे आपण बोललो त्याच्यावरती कोणते कोणते क्वेश्चन्स आले होते. पहिला पॉईंट आहे स्टार्स ट्विंकल, बट वी डू नॉट सी द ट्विंकलिंग ऑफ प्लॅनेट्स. व्हेरी इम्पॉर्टंट. मगाशीच बोललो मी ट्विंकलिंग ऑफ स्टार, राईट. तर हा पॉईंट तुम्ही सर्वांनी प्रिपेअर करायचा आहे.
पेज नंबर 76 रेफर करा. मार्च 20 हा क्वेश्चन पडलेला आहे. म्हणजे आपल्याला कळलं की ट्विंकलिंग ऑफ स्टार महत्त्वाचं आहे. नेक्स्ट, त्याचप्रमाणे मुलांनो, व्हॉट इज द रिझन ऑफ ट्विंकलिंग ऑफ स्टार? आला का परत तोच क्वेश्चन? मार्च 19ला पडलाय. रेफर पेज नंबर 76. आन्सर निम्म सेम आहे. ओके, ऑब्झर्व द गिवन डायग्राम अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. व्हॉट इज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट? मी तुम्हाला पहिल्या स्टार्टला सांगितलं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय आणि त्याचे लॉज व्यवस्थित करायचे आहेत. नेम द इमर्जंट रे. याच्यामध्ये ही डायग्राम तुम्हाला आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे बघा. या डायग्राममध्ये जर तुम्ही बघितलं, रेफर पेज नंबर 73, या डायग्राममध्ये बघा आपल्याला कळते सर्वांना की ए बी हा इन्सिडेंट रे आहे. नंतर या पॉईंटपासनं म्हणजे बी या पॉईंटपासनं एमपर्यंत हा तुमचा रिफ्रॅक्टेड रे आहे आणि हा जो तुमचा सी पासून डी पर्यंत आहे दॅट इज इमर्जंट रे. त्यांनी विचारलं इमर्जंट रे कोणता आहे. ठीक आहे, विच टू अँगल्स आर सेम? व्हेरी सिम्पल, अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ इमर्जन्स किंवा इमर्जंट अँगल बोथ आर सिम्पल. सो आय इज इक्वल टू ई. व्हेरी सिम्पल. जर तुम्ही सर्वांनी हे टेक्स्टबुकमधली ही डायग्राम प्रॉपरली प्रिपेअर केली, व्यवस्थित बघितली, तर ती पेपरला आपल्याला पडते. हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. जुलै 23ला पडलेला हा क्वेश्चन आहे. नेक्स्ट पॉईंट. आता व्हाय डज अपॅरंट पोझिशन ऑफ स्टार्स कीप्स ऑन चेंजिंग अ बिट? तर ह्याचं आपल्याला उत्तर त्या ठिकाणी टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. ट्विंकलिंग ऑफ स्टारच्या खालीच आहे बघा. पेज नंबर 76 आणि 77 वरती आहे. व्यवस्थित करायचं आहे. ओके ओके. त्यानंतर हे पाहिजे दिलेली आहे बघा डायग्राम. हे डायग्राम दिली, हे आन्सर दिलेला आहे. व्यवस्थित बघून घ्या सर्वांनी. राईट, हे झाल्यावरती मुलांनो, ड्रॉ नीट लेबल डायग्राम ऑफ डिस्पर्शन ऑफ व्हाईट लाईट. मग अशीच बोललो मी तुम्हाला डिस्पर्शन ऑफ व्हाईट लाईट. राईट, डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजे काय हे आपल्याला विचारतात. विच कलर इज लिस्ट डेव्हिएशन? सगळ्यात कमी डेव्हिएशन कोणाचं होतं? सर्वात जास्त डेव्हिएशन कोणाचं होतं? कमी डेव्हिएशन म्हणजे सनलाईट जर इथं प्रिझम नसता तर ही सरळ अशी पुढे गेली असती. तो कमीत कमी जो अँगल आहे त्याला म्हणायचं लिस्ट डेव्हिएशन, ते रेड लाईटचं आहे. आणि मॅक्सिमम डेव्हिएशन म्हणजे जास्तीत जास्त अँगल, हा अँगल ऑफ डेव्हिएशन जर असेल तर तुमचं व्हायलेट आहे. सिम्पल क्वेश्चन आहे, व्यवस्थित बघून घ्या. डिसेंबर 20ला पडलेला आहे, कोविडच्या काळात. राईट, नेक्स्ट पॉईंट. परत एकदा बघून घ्या की डिस्पर्शन ऑफ लाईटवरतीच PY किंवा आपल्याला ठिकाणी बघायला भेटतोय. बघा काय म्हणे त्यांचं. नेम द प्रोसेस गिवन बिलो. डिस्पर्शन ऑफ लाईट आहे. नेम द कलर दॅट डेव्हिएट्स मोस्ट. जास्त डेव्हिएशन कोणाचं आहे? व्हायलेटचं. लिस्ट डेव्हिएशन कोणाचं आहे? रेडचं. त्यानंतर नेम एनी वन फिनॉमिना इन नेचर इज बेस्ड ऑन दी अबो प्रोसेस. कोणता एखादा फिनॉमिना जर असेल तर आपण तो या ठिकाणी सांगायचा आहे. आणि व्हॉट इज अ स्पेक्ट्रम? म्हणजे हे क्वेश्चन्स रिपीट होत आहेत. म्हणजे आताच आपण बघितलं की हा क्वेश्चन तुमचा दोनदा रिपीट झालेला आहे. राईट, नेक्स्ट पॉईंट. स्टेट द लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. मगाशीच बोललेला आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे. चला पुढं. त्यानंतर न्यूमेरिकल्स बघून घ्या. न्यूमेरिकल तर एकदमच सिम्पल आहेत बघा न्यूमेरिकल्स. इफ द स्पीड ऑफ लाईट इन अ मीडियम इज, हे मीडियममधलं स्पीड दिलेलं आहे. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्ट इंडेक्स ऑफ मीडियम किती आहे आणि स्पीड ऑफ लाईट इन अ व्हॅक्यूम दिलेला आहे. व्हेरी सिम्पल. रिफ्रॅक्ट इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज इक्वल टू speed of light in a first medium upon speed of light in a second medium is equal to, what is the speed of light in the first medium? That is 3 into 10 raised to 8 upon speed of light in the medium, that is nothing but 1.5 into 10 raised to 8. Very simple, is equal to 10 raised to 8, 10 raised to 8 cancel. हे दीड एक दीड आणि दीड दुने 3 is equal to 2. So refractive index is equal to 2. Refractive index is equal to 2 is our answer. याला काही युनिट नसतं त्यामुळे काय अडचण नाही. कळलं का सर्वांना? क्लिअर. सोल्युशन बघायचं का? व्यवस्थित सोल्युशन बघून घ्या. ओके, अशा प्रकारे सोल्युशन आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम, दॅट इज, या ठिकाणी फर्स्ट मीडियम आहे तुमचं व्हॅक्यूम. ओके, म्हणजे लाईट ही अशा प्रकारे येत आहे. लाईट अशा प्रकारे येत आहे, पुढे न जाता रिफ्रॅक्ट झाली. सो दिस इज द फर्स्ट मीडियम, दॅट इज नथिंग बट व्हॅक्यूम. दिस इज युअर सेकंड मीडियम, एनी डेन्सर मीडियम. व्हेरी सिम्पल. त्याच्यावरून आपण हा क्वेश्चन, किती सिम्पल क्वेश्चन आहे. राईट, चला नेक्स्ट पॉईंट. ते म्हणतात की या डायग्राममध्ये ऑब्झर्व द गिवन फिगर, नेम द प्रोसेस रिप्रेझेंटेड, दॅट इज नथिंग बट रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. सिम्पल प्रोसेस आहे. एनी टू लॉज ऑफ रिफ्रॅक्शन सांगायचे. म्हणजे जे आपण बोललो तेच पेपरला पडलं, म्हणजे PYQ मध्ये आहे आपल्याला कळते, म्हणजे प्रॉपर आपण अनालिसिस केलेलं आहे मुलांना. नेक्स्ट पॉईंट आहे की यांनी आपल्याला रेनबो प्रोडक्शनचं डायग्राम विचारली असेल आणि खाली त्याचा आन्सर दिलेला आहे. ओके, बघा टेक्स्टबुकमध्ये आन्सर द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू रेनबो फॉर्मेशन. ड्रॉ नीट लेबल डायग्राम मध्ये ते फॉर्मेशन ऑफ रेनबोची. ही डायग्राम आपण टेक्स्टबुकमध्ये त्या ठिकाणी व्यवस्थित ड्रॉ करायची आहे बघून. नेम एनी टू नॅचरल प्रोसेसेस. यामध्ये कोणत्या कोणत्या नॅचरल प्रोसेस इन्व्हॉल्ड आहेत. मग आपण सांगायचं की टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आहे बघा, त्या ठिकाणी रिफ्रॅक्शन आहे. म्हणजे ह्या 2-3 प्रोसेस त्यांनी आपल्याला दिल्या त्या बघायच्या. व्हॉट डज अ स्मॉल ड्रॉपलेट ऑफ वॉटर ॲक्ट एज, तर ते आपण बघायचं, व्यवस्थित वाचून घ्या. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पेज नंबर, सॉरी,
मार्च 25 हा क्वेश्चन विचारला आहे. सिम्पल क्वेश्चन आहे, राईट. न्यूमेरिकल परत तसाच एकदम सिम्पल न्यूमेरिकल आहे. व्यवस्थित सर्वांनी प्रिपेअर करा. हा न्यूमेरिकल आपल्या टेक्स्टबुकमध्ये असणारा पेज काय पेज नंबर 79 आहे. त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, सिमिलर टाईपचा क्वेश्चन आहे. सर्वांनी त्या ठिकाणी प्रिपेअर करा, हे सर्वांनी लक्षात घ्या, राईट. ओके. असं तर अशा प्रकारे मुलांनो या ठिकाणी आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट या टॉपिकमधले इम्पॉर्टंट पॉईंट्स त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. परत एकदा ओव्हरलुक करून देतो कोणते कोणते इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण पाहिलेत. या टॉपिकमध्ये आपण कोणता इम्पॉर्टंट पॉईंट पाहिला मुलांनो, तो म्हणजे अगदी पहिल्या स्टार्टला असणारा टॉपिक कोणता हा, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. किती मार्कांना, 5 to 7 मार्क्सला, लक्षात ठेवा. ते झाल्यावरती मुलांनो कोणते कोणते इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहिले आपण. व्हॉट इज रिफ्रॅक्शन, त्याचे लॉस करायचे व्यवस्थित. नंतर रिफ्रॅक्ट इंडेक्स म्हणजे काय, डेफिनेशन करायची. रिफ्रॅक्ट इंडेक्स कशावरती डिपेंडंट आहे ते प्रिपेअर करायचं. आणि तो टेबल त्यांनी आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे, तो टेबलमधल्या व्हॅल्यूज एकदा ओव्हरलुक करायच्या. PYQजमध्ये कोणत्या व्हॅल्यूज आल्यात एकदा बघून घ्यायच्या. सिम्पल व्हॅल्यूज आहेत, लक्षात येऊन जाईल. नंतर त्याच्यावरती न्यूमेरिकल्स पण आहेत, रिफ्रॅक्ट इंडेक्सवरती न्यूमेरिकल्स पण आहेत. ओके, सिम्पल न्यूमेरिकल्स आहेत. ट्विंकलिंग ऑफ स्टार, स्टार का ट्विंकल होतात, प्लॅनेट का ट्विंकल होत नाहीत, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. डिस्पर्शन ऑफ लाईटवरती क्वेश्चन तुम्ही तर बघितलं किती वेळा आलेला आहे. इफेक्ट ऑफ ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन, एक वेळेस आपल्याला क्वेश्चन बघायला भेटतो. पोझिशन, ॲपरंट पोझिशनवाला क्वेश्चन. पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शनवरती क्वेश्चन त्या ठिकाणी येतात. इनफॅक्ट ते जर कळलं तर रेनबो फॉर्मेशनमध्ये ही प्रोसेस आहे एवढं आपल्याला समजतं. त्यानंतर आहे तुमचं रेनबो फॉर्मेशन. व्हेरी सिम्पल, सिम्पल डायग्राम आहे, 2-3 स्लिपिंग आहेत. आणि रेनबो फॉर्मेशनमध्ये थोडंफार जर लिखाण केलं तरी पण आपल्याला 2 out of 2 किंवा 3 out of 3 मार्क्स त्या ठिकाणी पेपरला पडतात. आणि न्यूमेरिकल्स मी तुम्हाला सांगितलं रिफ्रॅक्ट इंडेक्सवरती आधारित आहे. तर अशा प्रकारे मला असं वाटतंय की त्या ठिकाणी आपण बऱ्यापैकी या चॅप्टरचं प्रॉपर ॲनालिसिस केलं आहे. सर्वांनी सांगितलेले सर्व पॉईंट्स टेक्स्टबुकमध्ये व्यवस्थितपणे मार्क करून घ्या, प्रिपरेशन करा. आणि या चॅप्टरमध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क मिळाले पाहिजेत याची मात्र खात्री करून घ्या. चॅप्टर सिम्पल आहे, सायन्स वनमधील सर्वात सोपा, सर्वात लहान असा चॅप्टर आहे, आउट ऑफ मार्क देणारा आहे. आता यानंतरच्या जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीजमध्ये मी तुम्हाला सायन्सचे असणारे जे काही महत्त्वाचे चॅप्टर्स आहेत त्यांचं पहिल्यांदा त्या ठिकाणी क्वेश्चनचं डिस्कशन करणार आहे. आणि या सर्व क्वेश्चन सिरीजचा किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीजचा, मग ती सायन्सची असो किंवा 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅथमॅटिक्सची इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज असो, या दोन्ही इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीजचा सर्वांनी फायदा करून घ्या आणि बोर्ड परीक्षेमध्ये त्या ठिकाणी उज्ज्वल असं यश मिळवा. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.